हाँ हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग असणार आहे की स्वतःचा मेकअप करण्यासाठी आपल्याला काय काय घेतलं पाहिजे आणि मी ते कसं घेतलं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार. तर मग चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात आधी मी तुम्हाला या चॉकलेट बॉयला भेटवलं. त्याच्यानंतर ही आहे माझी फ्रेंड, ती मेकअप आर्टिस्ट प्लस पार्लर आहे तिचं. आणि हे पूर्णतः असं मेकअपचं लागणाऱ्या गोष्टी, कॉस्मेटिक शॉप आहे बऱ्यापैकी, ते होलसेल देतात. म्हणून मी इथंच आले कारण मला बराच सामान घ्यायचा होता. आणि सर्वात आधी त्यांनी मला विचारलं की तुम्हाला रेंज काय हवी आहे फाउंडेशनची वस्तूंची. मी सर्वात आधी तर फाउंडेशनच विचारलं कारण त्याच्यावरच सगळं मेन असतं. आणि ऑलरेडी मी ऑनलाईन ऑफलाईन पण घेत होते, पण मला असं कळलं की म्हणजे नाही का प्रॉपर जाऊन घ्याव्या वस्तू, कारण मला लग्नाच्या अकॉर्डिंग घ्यायच्या होत्या. आणि माझ्या फ्रेंडला पण नेलं कारण ती पण एक मेकअप आर्टिस्ट आहे म्हणून. तर त्यांनी मला या 2-3 रेंजप्रमाणे मला फाउंडेशन दाखवले. आणि त्याच्यानंतर ते विचारतात की पर्पज काय, म्हणजे डेली यूजसाठी पाहिजे किंवा वेडिंग कशा अकॉर्डिंग पाहिजे. तर मी त्यांना सांगितलं की वेडिंगनुसार पाहिजे. तर मग बघा, त्यांनी मला 2-3 फाउंडेशन हे असं लावून दाखवायला लावलं. त्याच्यानंतर हे काय एवढं फारसं सूट झालं नाही, तर मी रफ केलं आणि थोडं सूट झालेलं, पण मग पुसून टाकलं मी. आणि त्यानुसारच सर्व मी चेक करून घेते, कारण आपण स्वतः आहोत म्हटल्यावर सूट होते का नाही असं. तर मग हे अशा प्रकारे चाललं आहे. तर बघूया पुढे अजून मी काय काय घेते, सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडत असेल नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यापैकी ना मला एक अनुभव आला की त्यांनी काय केलं, फाउंडेशन मला असं डॅब करून आपण जी प्रोसेस अप्लाय करतो ते करून तर मी घेतलीच. पण त्यांनी मला हे उन्हात पण चेक करायला लावलं, प्लस सावलीत पण चेक करायला लावलं. की हाच एक फरक असतो की जर आपल्याला फाउंडेशन योग्य नाही मिळालं, की ते आपण म्हणतो ना की उन्हात गेलो, बाहेर फिरलो जास्त किंवा जास्त वेळ झाला फाउंडेशनला, तर ते ग्रे पडतं. तर हा प्रॉब्लेम होत नाही जर आपण योग्यरित्या ते चेकआउट करून घेतलं तर. हाँ ते प्रोचं ब्रायडलसाठीच यूज करत असतील ना. एक बजेट सांगतो मला, मी त्याच्या म्हणजे अकॉर्डिंग फाउंडेशन 1000च्या आत 2 मिळाले तरी चालतील मला. ते तुम्हाला त्या काउंटरचे हा काउंटरमध्ये 1000मध्ये 2 एक नाही, एकच 1000चं तसं नसतं. खूप जण आता तसंच करतात ना, 2 मेकअप आर्टिस्ट म्हणता तुम्ही. हां, असं पण नॉर्मल आपण बघतो तसं नाही. शेड आपण मिक्स मॅच कधी करतो जो आपला एक्झॅक्ट शेड नसतो. आणि ॲज अ मेकअप आर्टिस्ट मल्टिपल शेड्स ठेवणं अफोर्ड होत नाही आणि ते कन्व्हिनियंट पण पडत नाही. सो 2 शेड घेतो आपण, एक फेअर घेतो, डार्क करतो, त्याला मीडियम टोन ॲज कम्पेअर्ड टू आपल्या क्लायंटची स्किन असते त्याच्या अकॉर्डिंग आपण शेड तयार करून लावतो. अच्छा, रेग्युलर यूजसाठी 2 शेडची गरज पडत नाही का? मला ना म्हणजे रेग्युलरसाठी पण पाहिजे आणि काही स्पेशल फंक्शन, आता घरात फंक्शन आहे तर त्याच्या अकॉर्डिंग एक पण जसं नाही का. हां ठीक. 1100 पर्यंत ह्याचे 2 शेड भेटून जातील तुम्हाला. असं 600 रेंजमध्ये ना. हां 300 चांगलं. हा 300 रेंज चांगलं दाखव. स्किन जुना साडी केली चांगली. कोणती घेऊ तुमचं हाय रेंजची म्हणजे हां काय चांगलीच नाही. आणि मेबेलिन पण छान आहे. कोणचं मेबेलिन ते हे ऑइल. त्यामुळे मी घेते. मला लावताना पण बघा याच्यात कलर कसं जाणार होतं. नाही टेस्टर नाही तो. काय हो स्कॅनर पुढे का यात नसतं का टेस्टर? नाही हा टेस्टर नाही तो. माझ्याकडे पॅलेट आहे पण स्पेशल नाही आहे, म्हणजे स्पेसिफिक काही टेस्टर नाही दिलं. टेस्टर नाही. हे बघ असा पॅलेट आहे माझ्याकडे. कसा? हा वाला सगळं कलरचा.
एक सिंगलच घेऊया ना, सिंगलच सिंगल घेऊ. हां हे असलंच की हे छान वाटतं. तेच ना. याची काय प्राईस? हेच बघू कसे शेड हे ओव्हरऑल जाईल. बस खाली पटकन खाली म्हणजे इथं बस पडशील तोंडावर कास लागेल डायरेक्ट तोंडावर. आणि हा कितीपर्यंत जाईल? कोणता? इनसाइड याच्यामध्ये जास्त डार्क आहे का मी? जास्त पिवळा पिवळा येल्लो. लाईटच दाखव ना त्याच्यामध्ये. हे ना हे वापरते का? होईल ना सूट याच्यावर. कितीला येते? इनसाइडचं 150. नाही दुसरं कोणतं दाखव. असं 200 नाही नाही, तुमचा आवाज चालेल ना आलेला? आवाज आलाय थोडा. फ्रेममध्ये नका घेऊ म्हणे, तर नाही झूम करते मी. इथं ना मी आयलॅशेस पण घेतला, त्या सिंगल देत नव्हतं, मी पूर्ण पॅकेट घेतलं, मला खूप आवडतात. आणि एक सांगायचं राहिलं की मी आहे ना डार्क सर्कलसाठी इनसाइडचं ऑरेंज कलर करेक्टर वापरते. ते खूप छान मर्ज होतं स्किनमध्ये, डार्क सर्कल पण बऱ्यापैकी हाईड होतात. म्हणून मी ना इथं करेक्टर नाही घेतलं, त्याच्याऐवजी मी आहे माझ्याकडे ऑलरेडी तेच चालवून देणार. छोटा 35 कुछ है. मालूम नहीं लगा ना, ऐसा बड़ा पैकेट नहीं कहते हाँ है ना, ज़्यादा. ज़्यादा है ना, 1 किलो वाला देता हूँ. कितने का है? इसका पार्लर आहे ना तो अमृता उधर सेम सा मेहंदी पड़ाती. तर इथं आहे ना पण मॅक्सचं हे काजळ लावलेलं आहे आणि त्यांनी मला सांगितलं की वेट करा, त्याच्यानंतर आपण टेस्ट करू ते स्मच होतं की नाही. ओके चलो वेट अँड वॉच. इनसाइड का है ना. जैसे घुमाने से ऊपर आता है, वैसे हाँ, घुमा के नीचे जाता है. पेंसिल जैसा ना. इसका कलर इतना ब्लैक नहीं लग रहा लेकिन. उसके बाद में एक ये शार्प वाला जो साफ करना पड़ता ओके. है और एकदम सॉफ्ट है, एक बार आप लगाओगे लग जाएगा, बार बार लगाने की जरूरत नहीं. मला एक गोष्ट इथे समजली की आपण काय करतो, जेव्हा आपण काजळ चेक करतो ना लगेच पुसून बघतो, थोडा वेळ द्यायचा त्याच्यानंतर हे चेक होत असतं. इकडे ना टेस्ट करू आपण. सात्विक इकडे. अरे वाव. कौन सा भी ले लो इसमें. तीनों अच्छे ना. हे छान वाटलं पहिला वाला. कोणता? पहिला ना ते तिसरा होता, मॅक्स आहे तो. त्याचा कलर छान वाटतो ना. black. हे डार्क. कोणता निघतो मधला ना. एक नंबर कलर. हे बघ तो खालचा बरं वाटतं ना, बारीकवाला. हे बघा. तो नाही निघत ना. हे छान. तुला घ्यायचं का? तू वापरत नाही. नाही. ठीक आहे. इकडे ना टेस्ट करू आपण. सात्विक इकडे. अरे वाव. कौन सा भी ले लो इसमें. तीनों अच्छे ना. हे छान वाटलं पहिला वाला. कोणता? पहिला ना ते तिसरा होता, मॅक्स आहे तो. त्याचा कलर छान वाटतो ना. black. हे डार्क. कोणता निघतो मधला ना. एक नंबर कलर. हे बघ तो खालचा बरं वाटतं ना, बारीकवाला. हे बघा. तो नाही निघत ना. हे छान. तुला घ्यायचं का? तू वापरत नाही. नाही. ठीक आहे. मी तुम्हाला जसं आधी सांगितलं काय गोष्टी घेतल्या आणि त्याच्यानंतर ह्या तुम्हाला दाखवायच्या राहिलेल्या म्हणून हा सेपरेट व्हिडिओ केला. अशा प्रकारे मी वस्तू घेतल्या, त्याच्यानंतर छान अशा लिपस्टिकसुद्धा घेतल्या, सिंदूर पेन्सिल सगळं काही घेऊन टोटल बिलवर मला त्यांनी हे क्लचर फ्री दिलेले. त्याच्यानंतर अशा प्रकारे भूक लागल्यानंतर आम्ही आलेलो आहोत मिसळपाव खायला. तर मग चला फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू.